झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। हॅलो, नमस्कार फ्रेंड। आज आपण आलो आहोत अजून एका नवीन ठिकाणी। मी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी। उद्या आहे आज एका परेलमध्ये, जे परेलमध्ये नायगावमध्ये राम मंदिर आहे, त्या ठिकाणी व्हिजिट केलंय। तर बघू शकता हे राम मंदिर आहे। तर मग माझ्याबरोबर मॅडम आहेत, त्यांच्याकडून थोडीशी या मंदिराची माहिती घेऊया। ते इकडचे स्थायिक आहेत। नमस्कार, माझं नाव आहे तेजश्री ठाकूर मिटकर आणि थँक्यू महेश व्लॉग्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याकडून। आज महेश इथे आला आहे स्पेशली आमच्या रामाला भेट देण्यासाठी। आणि महेश व्लॉगच्या निमित्ताने आज आपण आपल्या श्रीराम मंदिर भोईवाडाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। मुंबई ही आहे आगरी लोकांची, खूप आगरी समाजातील लोक इथे मूळ वास्तव असलेली लोक होती। तेव्हाच्या काळात हे बांधलेलं मंदिर जे माझ्या पूर्वजांनी बांधलं आहे, पांडुरंग आजोबा म्हणजे माझे खापर आजोबा दामोदर पांडुरंग ठाकूर यांनी सगळं मंदिराचं वगैरे सगळं सेवा सुरुवात केली। माझी ही 5वी पिढी, माझे आई वडील आणि आजी देवाची सेवा करत असतात आणि प्रयत्न करत असतात की आपली संस्कृती कशी टिकून राहील। आणि मला आवडेल तुमच्याबरोबर आमची ही माहिती दाखवायला, सांगायला आणि काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करायला। तर चला मग आपण बघूया। राम मंदिरासमोरच आहे दीपमाळी, ज्या 150 वर्ष जुने आहे। आणि जेवढं राम मंदिर जुनं आहे, 150 वर्षाहून जास्त जुनं ह्या राम मंदिराच्या सगळे मूर्त्या आहेत, त्याच्या दीपमाळी आहेत। तुम्ही बघू शकता की इथे जो खांब आहे तिकडे पूर्वीच्या काळी राजे महाराजे घोडा बांधायचे आणि ती हौद होती, तिकडे पहिला पाय धुवायचे। तेव्हाचं त्यांचं इतकं सुंदर सगळं वास्तुकला होती की तिकडे एक मोठी विहीर आहे, जी पण 150 वर्ष जुनी आहे। आणि तेव्हा पाण्याची सोय म्हणजे देवळाच्या बाजूला ऍटलीस्ट पाणी हवं म्हणून ती हौद आणि पाण्याची सोय तेव्हा म्हणजे त्या लोकांनी केली होती। रामाची, लक्ष्मणाची, सीतेची मूर्ती आहे, तसंच गरुडाची मूर्ती आहे, गणपतीची आहे, हनुमंताची आहे। त्या सगळ्या मूर्त्या 150 वर्ष जुन्या आहेत। मूर्ती आहे की माझ्या बाबांनी आणि मी आम्ही शिर्डीवरून आणली होती, पहिला ते पूर्ण काम होतं साईबाबांचं, तर ते खराब झालं कालांतरानंतर, खूप वर्ष ती होती। त्याच्यानंतर आम्ही ही मूर्ती आणली, त्यामुळे आपल्या पिढीला जोडणारी ही साईबाबांची मूर्ती आहे। त्याच्यानंतर 150 वर्ष जुनी हनुमंताचं 150 वर्ष जुनी अशी मूर्ती आहे। हनुमंताचा हा पाय आपण बघायला गेलो तर वरती असा एक इंच वरती आहे। हे ह्याच्याबरोबर खाली चौकटीमध्ये शनिदेवाचं स्थान आहे, जे शनीला पायाने दाबण्यासाठी जी आपली कथा आहे ना, या मूर्तीची कथा आपल्याला दिसते। आज आपण बघू शकतो की आज आपल्याकडे उद्यासाठीची सगळी लटकन आणि तयारी सुरू आहे। लहान मुलं वगैरे रांगोळी काढतायत, कारण उद्या अयोध्येमध्ये प्राण आणि ही सगळी स्पर्धेच्या निमित्ताने प्रकारची सेवाच आहे की रांगोळी पण आएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। नमस्कार। आता जे आहेत त्यांच्याच पिढीमध्ये असणारे केशरीनाथ ठाकूर जे आहेत, त्यांच्या वाईफ आपल्याबरोबर आहेत, ज्या माझ्या आजी लागतात आणि आजीकडनं आपण जाणून घेऊया राम मंदिराविषयीच्या काही अशा गोष्टी जे त्यांना माहिती आहेत आणि ते आपल्या पिढीपर्यंत पोहोचवतात। बांधलं होतं तर ते आमची प्रॉपर्टी पण कोटरेश्वरमध्ये होती, मंदिर पण आमच्या ताब्यात, दुसऱ्यांना चालवायला दिलं त्यांनी। ते आम्ही 10 वर्ष आम्ही केस लढून 2005 मध्ये 2005 आमच्या ताब्यात 10 वर्ष करून 97 पासून आम्ही नर्मदामध्ये करतो, ते आम्हाला 2005 ला आमच्या ताब्यात। आता मंदिराला आपली किती वर्ष पूर्ण झाली तरी पण? 150हून जास्त. आणि
उद्या थोडं चांगलेच खेळायचं असतं म्हणजे असं काही हे नाही. चांगला कार्यक्रम उद्याचा छान आहे. असं उत्सव वाटते त्याचा. असं. केव्हा उद्या येतो केव्हा वेळ येते टीव्हीवर आम्ही स्क्रीन बघतो त्यांचं ते हे करतात ते त्याची मला खूप हे ओके मला खूप आनंद आहे. थँक्यू थँक्यू. मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी, मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी. हो मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी. प्यारी प्यारी राधे प्यारी. छोटी मला सांग ना तू इकडे जी रांगोळी वगैरे काढते त्या का करते? कारण की उद्या काही स्पर्धा. भगवान येणार आहे ना. हा श्रीराम भगवान येणार आहे. हा श्रीराम भगवान येणार आहेत त्यासाठी काढते तू. मेरी झोपड़ी